शरद पवारांनी दिल्लीतील महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वारकरी संप्रदायावर भाष्य केलंय। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली आहे असं शरद पवारांचं म्हणणं आहे। वारकरी संप्रदायात 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। वारकरी संप्रदायातील 40 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन प्रवचनातून पुरोगामी भूमिका मांडतात। दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर महिला कुठेच नाहीत असंही शरद पवार यावेळी म्हणाले। तर या संमेलनाच्या निमित्तानं जी स्मरणिका प्रसिद्ध झालेली आहे त्या स्मरणिकेमध्ये शरद पवारांनी हे मत मांडलं आहे। तर वारकरी संप्रदायाबाबत शरद पवारांनी मांडलेल्या मतावर वारकरी संप्रदायातील अनेकांनी टीका केली। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहूयात। धर्मांध पुरोगामी वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे। 60-40% प्रतवारी केलेली आहे। ती यादी तेवढी त्यांनी लवकर जाहीर करावी म्हणजे आम्हालाही कळेल की कुठल्या कीर्तनकारांना समाजात बोलवलं पाहिजे आणि कुठल्या नको। कारण शरद पवारांनी मान्य केलेलं आहे की आजपर्यंतची कीर्तनकारांची भूमिका आणि आत्ताची भूमिका हे कधी कीर्तन ऐकले माहित नाही। कदाचित ते घोंगडं वगैरे पांघरून समाजात मागं गर्दीत बसून चोरून कीर्तन ऐकत असतील आजपर्यंत, कारण त्यांनी पूर्वीची आणि आत्ताची प्रतवारी केलेली आहे आणि त्यांनी लवकर यादी जाहीर करावी। आदरणीय शरद पवार साहेब यांनी प्रतिक्रिया दिली। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी होत आहे। साहेब, वारकरी संप्रदायाने आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलेलं आहे। कारण की आम्हाला ज्ञानोबाने तुकोबाने शिकवण दिलेली आहे, 900 कन्यापुत्र होती त्याने काय करणे लागे पती। वारकरी संप्रदायाने आजपर्यंत एवढंच कार्य केलेलं आहे, सर्व धर्मांना सामावून घेण्याचं। यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर। पण जर हिंदू धर्मावर कोणी जर आघात करत असेल तर त्याची गैर नाही। हिंदू धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा कायम द्वेष करणाऱ्या मौलाना शरद पवारांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय। अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला। तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले आणि आता 40-50 लोकांची टोळी त्याच्यासाठी तयार केली आहे। पण एक लक्षात ठेवा, हा तुषार भोसले जोपर्यंत जिवंत आहे तुमचं षडयंत्र मी शिजू देणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।